Students, we are going to continue our lesson, that is the story of tea. विद्यार्थ्यांनो, आपण स्टोरी ऑफ टी हा जो लेसन आहे हा कंटिन्यू करत आहोत. सो सी ऑन पेज नंबर 18 लास्ट पॅरेग्राफ. पेज नंबर 18 वरचा हा शेवटचा पॅरेग्राफ बघा. इन अवर लास्ट पिरियड वी हॅव स्टडी दॅट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टी, किंवा या टीचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म कोणते आहेत, किंवा त्याचे आपण वैशिष्ट्य जाणून घेतले ते पानांवरून. वेगवेगळे टाईप त्याचे आपण शिकलेलो आहोत. यामध्ये आसाम टी, चायना टी अँड कंबोड टी हे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. नाऊ वी आर गोइंग टू कंटिन्यू. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. आपल्या भारतामध्ये हे जे टी प्लॅन्टेशन आहे किंवा टी गार्डन्स आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. ते आपल्याला 3 प्रकारचे आहेत. 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स. 3 वेगळ्या प्रकारचे विशेष असे विविध असे प्रदेश भारतामध्ये आहेत. ईच ऑफ दिस रिजन्स इज फेमस फॉर स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. हे जे विशेष आहेत हे प्रत्येक प्रदेश हे त्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणधर्मासाठी. ते कोणकोणते, तर त्याचे वेगळे प्रोडक्ट्स जे आहेत, चहाचे प्रोडक्ट्स जे आहेत हे एकमेव असे त्याच्या चवीसाठी, टेस्टसाठी, अरोमा म्हणजे सुगंधासाठी, स्ट्रेंथ मजबूती आणि फ्लेवर म्हणजे चव यासाठी ते विशेष असे प्रसिद्ध आहेत प्रत्येक असे रिजन्स. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. यातले पहिला आहे तर तो प्रदेश म्हणजे दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. पूर्वेकडे, उत्तर पूर्वेकडे असलेला हा जो दार्जिलिंगचा प्रदेश आहे, हा प्रदेश यामध्ये असलेला आसाम टी हा सुद्धा आपल्याला प्रसिद्ध आहे. तो चहा हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण असा सुगंध, मजबूती, गुणधर्म, चव यासाठी प्रसिद्ध आहे. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि त्याचबरोबर आसाम टी आणि निलगिरी टी हे जे आहे हे प्रदेश हे त्याच्या गुणधर्मांसाठी, विशेष अशा गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. बरेचसे लोक, जास्तीत जास्त लोक असं बिलीव करतात किंवा ते सहमत आहेत की चहा हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, म्हणजेच उत्तेजना देणारं असं एक द्रव्य आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे कर्बोदक, मेद, प्रथिनं यांचा समावेश नाही. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानाइन ॲज वेल ॲज कॅफेनाइन विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. या चहामध्ये असलेला विशिष्टपूर्ण असा स्पेशल घटक कोणता असेल, वेगळा असेल, तर त्याचा जो स्वाद आहे हा स्वाद जो थियानाइन ॲज वेल ॲज कॅफेनाइन जो उत्साहवर्धक देत असतो. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. हे जे 2 गुणधर्म आहेत, थियानाइन अँड कॅफेनाइन, हे गुणधर्म आपल्याला उत्साहवर्धकता वाढवत असतात. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता तुम्हाला हा क्वेश्चन अरोज होत असेल तुमच्या मनामध्ये की हा चहा सर्वात अगोदर कोणी प्यायला असेल, कोणता व्यक्ती प्यायला असेल, किंवा का प्यायला असेल, केव्हा प्यायला असेल. हाऊ अँड व्हेन, केव्हा आणि कसे प्यायले असतील लोक चहा. डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी, चहाची सुरुवात केली असावी. An amusing story has come down to us from Chinese legends. एक अगदी विचित्र अशी गोष्ट, एक अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्यासमोर एक आलेली आहे आमच्यासमोर. ती म्हणजे चायनामधून असलेल्या कथांमधून आलेली. इट इज सेड दॅट इम्पेरियर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. असे म्हटले जाते की हा जो सम्राट होता शेनॉंग नावाचा, हा चायनाच्या शेतीविषयक आणि औषधीविषयक या क्षेत्रातला असा तो सम्राट होता, हा राजा होता, त्याचा तो जनक होता. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल, तो एकदा प्रवासाला जात होता.
वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द इम्पिरियर टू ड्रिंक, ज्यावेळेस त्याचे जे नोकर होते, त्याचे जे सरदार होते, ते त्याच्यासाठी काहीतरी पाणी उकळवत होते, पाणी गरम करत होते, त्यावेळेस जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम द नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर, त्याच वेळेस थोडे झाडाचे पानं, जवळ असलेल्या झाडाचे पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये पडले. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर, आणि त्या पाण्याचा रंग अगदी लगेच ताबडतोब बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द इम्पिरियर वॉज अमेज्ड by the rich flavor and refreshing quality of the resulting infusion. आणि ते पाणी प्यायल्यानंतर त्या राजाच्या अशा लक्षात आलं, त्याला तो अगदी आश्चर्यचकित झाला. द इम्पिरियर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर, त्याचा जो फ्लेवर होता त्या पाण्याचा तो अगदी उच्च दर्जाचा होता, त्याचा स्वाद खूप छान होता. अँड रिफ्रेशिंग क्वालिटी होती, आणि उत्साहवर्धक असा गुणधर्म त्या पाण्यात होता. ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन, त्या पाण्यामध्ये तसा तो मिक्स झालेला होता. एक्सायटेड बाय द अननोन प्लॅन्ट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज ॲन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. आता त्याने ते उत्साहवर्धक असं द्रव्य पाहिल्यानंतर ते इमिजिएटली त्याला खूप उत्तेजना आली, आणि त्याने शोध सुरू केला की या पाण्यामध्ये काय मिक्स झालं होतं की ज्यामुळे मला खूप उत्साह आला. ही वॉज एक्सायटेड बाय द अननोन प्लॅन्ट, हा जो नकळत पडलेला जो पानं होते किंवा नकळत पडलेले ते अनोळख्या झाडाची पानं होते, त्या अननोन प्लॅन्टबद्दल त्याला खूप एक्साइटमेंट निर्माण झाली किंवा उत्साह किंवा एक प्रकारची जिज्ञासा निर्माण झाली. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, त्याचा जो अमेझिंग फ्लेवर होता, तो जो विशेष असा स्वाद होता, त्याबद्दल त्याला वेगळं असं खूप अशी चेतना निर्माण झाली. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स, त्याने संशोधन पुढे सुरू केलं की अरे हे काय होतं यात. अँड डिस्कवर्ड दॅट, आणि त्याने काय शोध लावला की टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, की चहामध्ये खूप असे विशिष्ट असे गुणधर्म असतात, पुनर्संचयित असे गुण असतात. रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीजचा अर्थ घ्या पुनर्संचयित गुण. अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अँटीडॉट टू सर्टन पॉयझन्स, सर्टन पॉयझन्स म्हणजे विशेष अशा विषावरचे उतारेसुद्धा या चहामध्ये आहेत, जे विष उतरवण्याचे गुणधर्मसुद्धा चहामध्ये आहेत. अँटीडॉटचा मिनिंग आहे उतारा असणे, पॉयझनवर असलेला उतारा त्यातसुद्धा आहे. ही झाली एक प्रकारची एक लिजंड, ही एक गोष्ट चहाची पुढे आलेली आहे. आणखी एक लेजंड त्याच लेसनमध्ये दिलेली आहे आपल्याला, याच लेसनमध्ये, की चहाचा शोध कसा लागला. इट अनदर लिजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. आणखी एक कथा आपल्यासमोर येते की बुद्धिस्ट मॉन्क म्हणजे बुद्ध मठवासी साधू जे होते, हे साधू यांना बोधिधर्म असे म्हणायचे, जे मठातच राहायचे. हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक, की ज्यांनी चहाचा एक द्रव्य म्हणून सुरुवातीला सवय केली किंवा चहा एक घटक म्हणून ते प्यायले. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ओर अ मेडिकनल प्लॅन्ट, त्यांना हे औषध म्हणून आणि एक प्रकारचं औषधी गुणधर्म म्हणून एक आयुर्वेदिक रोप म्हणून त्यांना ते लक्षात आलं. विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. एक प्रकारचं असं औषधी गुणधर्म झाड होतं हे की ज्यामुळे त्यांना अलर्टनेस किंवा जागरूकता ही सतत असायची, आणि ही जागरूकता खूप कालावधीपर्यंत, लॉंग पिरियड ऑफ टाईम इन प्रेयर, प्रार्थना करत असताना झोप न येण्यासाठी हे जे चहा असायचा, हा चहा त्यांना एक औषधी गुणधर्म म्हणून त्यांना वापरायला मिळाला. अँड मेडिटेशन म्हणजे तपश्चर्या करत असतानासुद्धा चहा प्यायल्यानंतर त्यांना असं जाणवलं की आपल्याला बराच काळपर्यंत आपण जागृत अवस्थेमध्ये राहू शकतो. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लीव्ज फ्रॉम टी shrub acted as a stimulant helping him stay awake.
भरपूर सर्च केल्यानंतर किंवा प्रयोग केल्यानंतर, ट्रायल घेतल्यानंतर, लक्षणीय असा बदल केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, ही फाउंड दॅट चिविंग लीव्ज म्हणजेच हे चहाचे जर पानं चघळले, चिविंगचा अर्थ होतो चघळणे, फ्रॉम द टी श्रब या झुडपाचे काही पानं जर चघळले तर ते कसे ॲक्शन करतात, ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. त्याचा एक उत्तेजक द्रव्य म्हणून आपल्याला उपयोग होतो आणि आपण जास्त काळ जागे राहू शकतो. स्टे अवेक, अवेकचा मिनिंग होतो जागे राहणे. जागे राहण्यासाठी, जागृत अवस्थेत राहण्यासाठी या झुडपाचे पानं चघळल्यास मदत होते असे त्यांना लक्षात आलं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग द हिज डिसिपल्स इन चायना. आणि त्याच्या शिष्यांमध्ये या चहाचा ओळख करून देणारा तो एकमेव होता, किंवा त्याने आपल्या शिष्यांना चहाची ओळख करून दिली की ह्या झाडाचे चहा पानं चघळल्यानंतर तुम्हाला झोप येणार नाही किंवा तुम्ही जागृत राहाल, तुमच्या तपश्चर्यामध्ये, प्रेयरमध्ये, प्रार्थनेत भंग होणार नाही. इट इज सेड दॅट जापानीज प्रिस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम. असे म्हटले जाते की चायनामध्येच जापानीज प्रिस्ट म्हणजे जापानीजचे साधूसुद्धा अभ्यासाला आलेले होते, बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बुद्धिस्ट टीचर्सकडनं. त्यावेळेस त्यांनी या बुद्धिस्ट टीचर्सकडून चायनामधून त्यांनी काय नेले, कॅरी केले, तर टीचे सीड्स, या चहाचे बिया किंवा त्याचे रोपं, लीव्ज त्याचे पानंसुद्धा आपल्यापर्यंत घरी परत ते घेऊन गेले. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. टर्किश ट्रेडर्स म्हणजे टर्किश व्यापारी ज्यावेळेस चायनामध्ये आलेले होते तेव्हासुद्धा त्यांनी या चहाचे बोली लावण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी भाव त्यांनी केलेला होता या मंगोलियाच्या बॉर्डरवर. In fact, the story goes that the China Emperor Hui Tuxing was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. असे म्हटले जाते की चायनाचा जो हा सम्राट होता हुई टिसोंग, हा इतका चहाचा भोक्ता होता, वॉज सो टेकन अप विथ टी, की इतकं चहाचं त्याला व्यसन होतं की त्याने चहाचे हे संशोधन करण्यासाठी बेस्ट टी विस्लिंग या चहाचे सर्वात जास्त उत्तेजक असलेले चहाचे गुणधर्म कोणत्या रोपट्यात आहेत किंवा कोणती मेथड आहे उत्तेजना देण्याची हे शोधण्यासाठी, आणि त्याने चहाच्या पार्टींचे आयोजन केले. चहा बनवण्याच्या पद्धतीत, चहाच्या पार्टी, टी टेस्टिंग टुर्नामेंट्स या त्याने आयोजित केलेल्या होत्या कोर्टमध्ये. सो टी माइंडेड ही वॉज, तो इतका चहाचा व्यसनाधीन झालेला होता किंवा टी माइंडिंग म्हणजे चहा मनाचा झालेला होता की चहाबद्दल तो चहा सोडून तो दुसरा कोणताच विचार करू शकत नव्हता. दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. इतका चहाचा तो व्यसनाधीन झाला की त्याचं एवढंही लक्षात आलं नाही की मंगोलियाने त्याच्या राज्य किंवा त्याचं सम्राटपद हिरावून घेतलेलं होतं किंवा मंगोलियाने त्याच्या देशावरचं आधिपत्य मिळवलेलं होतं, हे सुद्धा त्याला लक्षात आलं. इतका तो चहाचा भोक्ता झालेला होता. अशा पद्धतीने या दोन ज्या लिजंड्स होत्या, इन दिस 2 पॅरेग्राफ्स वी हॅव स्टडीड 2 लिजंड्स ऑफ टी. चहाच्या 2 कथा सांगण्यात येतात, त्या चहाच्या 2 कथा आपल्यासमोर आलेल्या आहेत. सो रीड इट अँड स्टडी इट अँड read also difficult words from this passage. Okay.